वाह, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी. कबीरजींनी लई सावध केलंय लोकांना, पण आपण काय ऐकत नाही ना संतांच्या गोष्टी, म्हणून तर फसवत चालली आपली. वारकऱ्याला कधी परस्त्रीची निंदा करायची नाही, परस्त्रीला वाईट नजरेनं बघायचं नाही. ही आपली शिकवण आहे तुकोबारायांची. जाई होतो माती न करी साया, स्वामी विष्णुदास तैसे नव्हे. आम्ही वैष्णव आहोत, आमच्या मनामध्ये परस्त्री बद्दल आम्ही परस्त्रीला आमची माय, आमच्या बहिणी या नजरेनं पाहतो. हे संस्कार आहेत आपले. वारकरी सांगत होता, बाई असली घाणारी काम आम्ही करत नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावी लागते. वारकरी म्हणतो असली घाणारी कामं करत नाही. बराच वेळ वाद चालला. बाई म्हणते, आता वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, काय करावं? वारकरीचं लक्ष घरात गेलं. वारकरीच्या मुखातून सतत वाक्य निघाला, काय बाईया तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणारी विचार आलीच कस काय? बाई म्हणते, तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय? काढली कुऱ्हाड. नवरा झोपलेला होता मागच्या रूम मध्ये, कुऱ्हाड काढली आणि नवऱ्याच्या डोक्यातच टाकली. नवऱ्याची खांडच केली. नवऱ्याची खांड केली. आता वारकरीला म्हणते, आता माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे. म्हणले असली घाणेरडी काम आम्ही करत नाही. बाई म्हणते, आता तर नवराही गेला, वारकरीही इच्छा पूर्ण करत नाही, मग काय करायचं? आई मध्यरात्री आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाले. बेटा काय झालं? म्हणजे काय नाही काका, या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला, तर माझ्या नवऱ्याला सुद्धा या वारकरी बाबांना मारून टाकलं. खरं होतं का ते? कधी कधी काय होतं माहिती का, माणूस जरी खरा असला ना, लोक बायांच्या शब्दावर विश्वास करतात आणि काही काही ठिकाणी खरा माणूस पण फसतो. आणि ठीक त्याप्रमाणे तसंच झालं. लोक म्हणतात, अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडे विचार, परस्त्रीच्या आबरूवर हात टाकतो. कुणी म्हणतं याला झाडून टाका, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं गडफास लावा. एक सुज्ञ बाबा होते, ते म्हणले असं काही करू नका. हा वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल एवढे वाईट विचार येतात. एक काम करा, याला चौकात बांधा, चौकात बांधा, याचे दोघं हात तोडा, याला मोकळं करा. याचे तुटलेले हात बघून कोणी वारकरी घाणेरडी काम करणार नाही. याचे दोघं हात तोडा, याला मोकळं करा म्हणले. वारकरीला चौकात बांधलं, दोघं हात तोडले आणि वारकरीला मोकळं केल्या. वारकरीने पंढरपुराचा मार्ग धरलाय, पंढरपुराला जात्या. जेव्हा भगवंताच्या मंदिरात प्रवेश केला, दादा देवाच्या मंदिरात प्रवेश केला, तुम्हाला सांगू का, भक्त कधी पण लोकांवर राग रुसवा करत नाही. तो डायरेक्टली भगवंताशी संवाद, वाद पण असेल तर देवाशी आणि संवाद पण असेल तर तो देवाशी. जसं माझ्या जनाबाईला वाटत होतं की माझ्यावर अत्याचार होतोय, माझा मालक माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा उघड्या डोळ्याला पाहतोय, माझ्या जनाबाईने जशी भांडण केली ना, कशी ऐका ना, देवा तुझा वादविवाद नाही करत, ते डायरेक्ट भगवंताशी संवाद साधतात. त्या युक्तीप्रमाणे वारकरीने मंदिरात प्रवेश करावा आणि भगवंताला सांगितलं, देवा अरे तुझ्यासाठी वारी केली रे, ज्या हाताकडे टाळी वाजवत होतो तुझ्यासाठी ते हात चिरवले. देवा माझा अपराध तरी काय होता सांग ना जगाच्या मालका.
तेव्हा माझे पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, वारकरी बाबा, तुम्हाला आता तुमचे हात गमावलेलं दुःख वाटायला ना, मी काय कोणाचं वाईट करत नाही. बोलू नका, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. तुमचे हात गमावले ना तुम्ही, यात माझं काही संबंध नाहीये. जसं सावली तुमचा साथ सोडत नाही ना, त्याप्रमाणे तुमचं कर्म सुद्धा तुमची साथ सोडत नाही. कसं देवा, मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नव्हती. कसाई दादाने तुम्हाला स्नान करताना बघितलं, तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा, माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला धावत नाही, तेवढी गायला ना धरून. तुम्ही काय केलं, स्नान करता करता गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले, दोघं हात आडवे केले. या हातामुळे गायचा जीव गेला, म्हणून तुम्हाला या जन्मामध्ये हात गमवावे लागले. केले कर्म झाले. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकरीनं सांगितलं, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता विचारायचा. तेव्हा माझ्या जगाच्या मालकाने सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय का, तोच मागच्या जन्माचा कसाई, आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे. त्यानं जसं तिची खांड केली, तिने सुद्धा त्याची तशीच खांड केली. भोग तो न घडे संचिता. कर्म कधी साथ सोडत नाही. हा, तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुमचा कर्माचं फळ तुम्हाला भेटणार, मध्ये चांगल्या रूपानं असो की वाईट रूपानं असो, जे भेटणार ते भेटतच. एक म्हातारी जरा कटकट करत होती. सुनबाईला वाटलं म्हातारीला कटकट करायला, म्हणले नवऱ्याला सांगितलं, तुमची मायले कटकट करते, तुमच्या मायला काहीतरी करा म्हणले. पोरगा म्हणतो काय करू, पुढे वाटला होता सुई जाईल, त्यापेक्षा असं करत म्हातारी मारीच टाकच नाही. जेवण वगैरे आटोपले, म्हातारीनं गटुडं बांधले ना, दुसऱ्या मजल्यावर ना म्हातारीला वरती फेक दिला, दुसऱ्या मजल्यावर त्यांनी फेक दिला. म्हातारी पायटा दरवाजा टोके पोळ्या म्हणून बाडू दरवाजा वाटप, दरवाजा उघडा, मायले समोर दे का म्हणे, माडी म्हणे काय को, दुसरा मजला त्यांनी फेक दिला, तरी म्हणे भाऊ तुझं वर ते फेक ना, तुझ्या खाल कपाशी गाडी भरायला मरण नाही ना, मरणार, मरण नाही तर मरणार. पण ज्या दिवशी मरणार त्या दिवशी आपला बापही आपल्याला सोडवत नाही. तसंच एक पोरगा, एक सुनबाई नवराचा राधेश्याम सुनबाईने सांगा म्हणे, तुम्ही पुन्हा बाबी बाई कटकट करस वृद्धाश्रम टाका म्हणे. पोरगा म्हणे वृद्धाश्रम टाकत भाऊ की मास होई जाईल, नातेवाईकच मास होई जाईल, असं करत मात्र माठ टाकस म्हणे. फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं, बापाला सांगितलं, बाप्पा तुमले तीर्थक्षेत्रावर लय जाण्याशी म्हणे. चालेल म्हणे भाऊ. बाप विचार करे, पोऱ्या काय सुधारणार, देव करायला चालणार नाही माझे. आता मग मला काय बरोबर आपले माहितच नव्हतं. फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं, तीर्थक्षेत्रावर स्नान करण्यासाठी घेऊन गेला. आता बाप ना हात धरा, पाणी मला घ्या, गुडगा इथलं पाणी होतं म्हणे, भाऊ बसू वाटे आणतो आले नाही म्हणे, बाप्पा पुढे चला म्हणे. कंबरले पाणी लागायला लागलं म्हणे, भाऊ बसू का नाही म्हणे, पुढे चला. छातीला पाणी लागायला लागलं, बावड्या बसणार नाही, चला बाप्पा पुढे म्हणे. बावड्या तू तीर्थक्षेत्रावर स्नानसाठी जायला येईल नाही म्हणे, आठे तू म्हणा लेंडर पूस करायला जायचं, तू माझ्याकडे महाराज जायचे म्हणे. पण एक काम कर, दुसरी जागावर यायचा कडे मार म्हणे. पप्पा तुमले समजी घ्या ना, मी तुमले आडे मारायला लागले म्हणे. हा तुमले समजी जाय मी आडे मारायला लागले म्हणे. आहो ना, मग तरी जागा का बरं बदलायला लागला ना म्हणे. भाऊ तू जागा बदल ना. का बरं पप्पा? बेटा तू जागा बदली टाक रे. कारण काय शे भाऊ, आज जागावर मी मन बापले सोडी जाय रे, तू जागा तरी बदलाय टाक. तुम्ही जे पेरणार आहेत ना, जे पेरणार आहेत ते उगवणार आहेत. बोगतोनाकडे संचित साधकांनी सांगितलं, एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही. अजून
संचिता वाचून याच्यासाठी साधू संतांना भगवंत सोडत नाही न्यायाधीश. तुम्हाला संसारी लोकांना सोडत नाही. मग स्वतः जगाचा मालक, स्वतः न्यायाधीश, तो स्वतःला सोडतो का? तो स्वतःलाही सोडत नाही. ऐका, मोजून 2 मिनिटात सांगेल. मला वाटतं 10:30 पावणे 11 झाले असतील. किती वाजले तुझे भाऊ? म्हणजे 10:30 होईल जायचे. यशने मला पावणे 9 चुकी दिली आहे. बरोबर आहे ना? मग गडायला चुकावत नाही. पीठ राजमान द्या ना. 8:30 पावणे 9 चुकी दिली यशने. कीर्तनाचा टायमिंग असतो 9 ते 11. जर 8:30 ला चालू केलं 10:30, पुन्हा 15 मिनिटांनी सोडली ना, पावणे 9 ते पावणे 11, 10:30 होईल जायचे. 15 मिनिटं राहायचे पुन्हा म्हणकडे. कितला टाइम बोलू? 15 मिनिटं बोलू का जे विचार करू? नागर बी टाकते ना तरी शेतात आपलं शिरगाव होऊ. चालू का? कीर्तनाला बसले ना, अजून सुरुवाती शेवटला 15 मिनिटं मग गणत राहील. मना कीर्तन जर तुम्ही मन ते नाही केली ना, आणि मनाबद्दल मनात द्वेष न ठेवता जर ऐका ना, 15 मिनिटं इतका असा भेट असणार. पक्की गॅरंटी 6 महिने आयटी घेऊन आपली पक्की गॅरंटी 6 महिने आयटी घेऊन आपला कीर्तन बसाना. फक्त मनात माझ्याबद्दल द्वेष ठेवून नका बसू. हा सोना, हा समा काय नुकसान आहे? बरोबर आहे की नाही? अरे मला आमचे एक महाराज होते, ते नेहमी सांगायचे, रवी तुला हसतो बेटा, पण सांगू का तुला, हसतो त्याला रोग नसतो. मी माझ्या चेहऱ्यावरची स्माईल अजिबात गायब होऊ देत नाही. मी नेहमी हसत राहत. आणि तुमले बी सांगत माणूस नाही हसत राहा. माझं पण झोप नाही उठाडत सांगणार महाराजांनी सेल्फी काढली तरी झोप नव्हती. आमच्या निंबा बाबांचा असं गोळ्यावर येत राहते. सांग म्हणजे धडाधड फुके मोके. आणि खरंच प्रसन्न जीवन जगायचं. हसत खेळत राहू माणूसने. मी कीर्तन माहितलं हसडच काय लोक असं तोंड उतारून बसतात. ते कीर्तन लिहायचे का मग दारवर येईल ते समजत नाही. आपण हसडतो रे हो आपण मळी जायची रे. बरं असा काही खर्च वाढवायला नका ओळी जास्त राहील असं काही शेका. असं खेळत राहू माणूस मनमुखे राहू. वा एक नंबर. निंबा बाबा गायन करतस ना असं जीव करत मी त्यांना चिली मेल्याच्या नंतर काहीच मिळत नाही दादा. हा जगायचं असेल ना हसत खेळत जगायचं. पण लोक असले ना काय लोक असले आता शिकीच्या कोरोना पाहिजे भोगला 90% पण 10% राहिला किडा पाडणार. कोण गरीब ना पोऱ्यानं जमी घेणार आहेत ना बँना पडायचं नाचले. पण एखादा लोटावर उभा राहिलो तुम्ही मत पोऱ्या पहिली अंधी नाही. दुसरा ना पोऱ्यानं जमेल तर किशी जर पोटमा दुखणार झाला शपथ सांगत पातुरी दाखव लेट होता आपला पोऱ्यानं. दुसरा खुशी मग खुश राहा माणूस. बरोबर आहे की नाही? म्हणून गेले ते पटत नाही. मी गरीब तू उत्सव कारण घर होता एक म्हातारा बसेल होतो तोंडाने म्हणतात का बाबा इथला नाराज का बसेल गा हो महाराज यंदा पाणी बी बरोबर पडणार नाही एरले बी पाणी नाही म्हणतो तुम्ही एरले पाणी नाही बराच लोक नाही एरले पाणी नाही तेव्हा काय इथलं दुःख नाही हो म्हणे एरले पाणी न जाऊ दे म्हणे पण बाजूवाल्याने आटात नाही ना ते दुःख वाटत तिथला बायकार पडायचं म्हणजे आपली एरले पाणी नाही यावा लोक दुःखी नाही शेत पण दुसऱ्याने आटावत नाही तेव्हा दुःखी शेतात कितला नाडा उभा बोलला तरी मला चांगला गॅस गंदी नाही राहिली.
नियत तेरी अच्छी, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. कोण गरीब ना कोण जमीर आहे ना हात भरला देऊ त्या पाहुणा जर कोपरा तरी उरत ना बाकी ना तिथला वायदा राहताना चांगला बोलायला सुद्धा बाप करून देते त्या रुचलेला आहे ना तो ठावत राहतो. नीतिमत्ता चांगली नाही लोकेशन, काही लोकेशन बाकी ना लोक इथला भारी राहतच ना, काही लोक इथला भारी राहता ना. हो पोऱ्या दुसरा वळले तिसरा पेढा वाटस का बर कोण काय ना त्या पोऱ्या वय ना असा लोक राहतच. बरोबर आहे की काही लोक दुसरा खुशी मानणार आहेत आणि काही जमीन मोठ टाकतात. तेवढं बरं आहे आपण पुन्हा चोपडा परिसर नाही योग्य नाही तसा वायबा. कारण मी कीर्तन माझी जे सांगते जागावर काही सांगते कुठं कथा सांगत जडे तो नको राहत नाही आठे ना सांगेल कोण करेल मला ती गाली कुठं कथा सांगेल. स्वतः न्यायाधीश स्वतःला सोडतो का? स्वतःलाही सोडत नाही दादा. इथं आम्हाला जायच्या आधीचा प्रसंग आहे. भगवंत उंबरवृक्षाच्या खाली झोपलेले आहेत. भगवंत उंबरवृक्षाच्या खाली झोपलेले आहेत आणि भगवंत झोपलेले ना पायात आडी टाकून झोपले होते. असा तो उभा पण राहताना पाय तिरकस करूनच उभा राहतो. त्याच्या नावात पण तिरकस पण आहे. बरोबर आहे ना. आणि त्या देवाची भक्ती करायचा आनंद काही वेगळा असतो. तेरे पे दिल क्यों आया है, तेरे पे दिल क्यों आया है, मैं जानूं या मन से दिल क्यों लगाया है. अगर उसकी भक्ति में आप लग गए, तल्लीन हो गए, तो भाई किसी ने बदनामी भी की तो अपनी नुकसान नहीं होती. बदनामी का फल क्या पाया रे, बदनामी का फल क्या पाया रे, मैं जाना बदनामी का फल क्या पाया रे, मैं जानूं या शिकारीसाठी बसलेला होता. शिकारीला असं वाटलं भगवंताच्या पायात आली होती, भगवंताच्या पायाला पद्म होतं. आता ते पद्माचा काकत होता. चकाकणाऱ्या पद्माकडे शिकारीनं बघितलं. शिकारीला असं वाटलं तो पद्माचा काकत होता. शिकारीला वाटलं कोणा प्राण्याचा पक्षाचा डोळ्याचा काकतोय. जसा का बाण सोडला भगवंताच्या पायाला, भगवंताचं मरणाचा मुष्ट्यात होतं. भगवंताला बाण लागला आणि बाण लागल्याच्या नंतर 10 दिवशी आवाज त्या पारधीच्या कानी पडला, शिकारीच्या कानी पडला. शिकारी सैरावर धावत आला. बघतो अरे आपण कोणा प्राण्याला पक्षाला नाही, आपण मानवालाच बाण मारला आणि मानव कोण आहे? द्वारकेच्या राजालाच बाण मारला. जवळ आला पारधी भगवंताच्या जवळ बसले आणि डोळ्यातून गडगड अश्रू व्हायला लागले. देवाला सांगितलं, देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला, मला असं वाटतं कोणी प्राण्याचा पक्षाचा डोळाचा काढतोय म्हणून मी बाण सोडला होता. आणि पारधी रडत होता. माझ्या जगाच्या मालकाने जवळ घेतलं त्या शिकारी दादाला. शिकारी दादाला सांगितलं, दादा नाराज होऊ नकोस, ही तुझी चूक नाही, हे माझं कर्म आहे. कसं देवा? अरे माझा भोग आहे तो भोगून घ्यावा लागणार आहे. म्हणजे कसं देवा? मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तू वाली होता आणि वालीला कसं मारलं होतं देवानं? लपून बाण मारला होता. मागच्या जन्मात मी तुला लपून बाण मारला म्हणून ह्या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारतोय. भोग येतो ना कडे. सगळा अभ्यास केला माझ्या तुकोबारायांनी आणि ठामपणे सांगितलं भोगावर चला तो अभंगाच्या प्रथम कारणामध्ये.
काय झालं? काय झालं का? मान्य मंडळी दिख नाही राहणं असं काही शकत, तसं काहीच नाही. कारण आपलं विकलं मोठे मला समजी राहणे काय शिकायचं नाही. ते दादा या शूटिंग मध्ये दादा काहीतरी इशारा देतो, म्हणजे काही चुकायला नका असं तपास करायला नाही. कारण अंदाजे जर दरवाजा बंद केल्यावर वास होणार ना, लगेच गॅसनं बटन चेक करतो शिवायला नाही तर स्फोट आणला शक्य दादा तपास करत राहस नाही स्फोट आण पहिले. असा उदाहरण करू देवा नेहमी. जर जीवनामध्ये आपण मागचा काहीतरी भोग भोगतोय आणि त्या प्रसंगाला तुम्ही सांगतात करावे ते म्हणजे समाधान. समाधानी कसं जगायचं हो? आणि माणसाला समाधानी जगलं पाहिजे. पण साधकांना पटवण्यासाठी तुकोबर आहे काय सांगतात? भरपूर अभंग आनंदी जीवन जगायचं सांगतात संसारामध्ये नाही का, परमार्थ करायला सांगतात, पण आपण ऐकत कुठे ऐकत नाही. मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. करावे ते म्हणे समाधान. समाधानी जीवन कसे जगला, कोणी जगले का परमार्थामध्ये आम्हाला सांगा, म्हणजे पटलं पाहिजे. तुकोबर यांना सांगितलं. आता मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. समाधानी जीवन जगणं काय असतं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावलं. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते महाराज. पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते. वास्तविक कौरवांना पांडव संपवायचे होते, पण तरी पांडवांच्या लेकरासाठी जर कौरव रडत असतील तर पांडवांचं पुत्र म्हणजे अभिमन्यू मेल्याच्या नंतर कौरव रडत होते महाराज. तर अभिमन्यूचं वागणं कसं असेल? दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू होते. काय वागणं असेल नाही का अभिमन्यूचं? आणि तुम्हाला सांगतो मी अभंग घेतल्याच्या नंतर मला म्हणावं वाटतं. तिने लहानपणी ऐकलेलं चिगो, लहानपणी भजन ऐकलेलं मी. ती निरंकारी भजने म्हणतात ना, तर त्यांच्या भजनाचे बोल आहे. इतकं गोड भजन आहे, मला आवडलं म्हणून मला म्हणायला आवडतं. आवाज तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही, बहुमोलाचे लाभले जीवन, बहुमोलाचे लाभले जीवन. मानसा तू माणूस बनतो, मानसा तू माणूस बनतो, मानसा अहंकार त्यागना, मानसा तू मानसाशी मिसळून वागना, कर माणूस केला नेहमी जतन, कर माणूस केला नेहमी जतन. मानसा तू माणूस बन, मानसा तू माणूस बन. दादा जीवन जगत असताना असं जगावं
मेल्याच्या नंतर आपले रडतीलच विशेष नाही, पण दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले पाहिजे. याला म्हणावं जीवन जगणं नाही तर जगूनच फायदा नाहीये. पांडव रडत होते विशेष नाही, कौरवांच्या डोळ्यात अश्रू होते. कृष्ण भगवंत सुद्धा उभे होते. धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं आणि कन्हैयाकडे बघून कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे भाई हमारा थोड़ा सा काम कर दे कन्हैया. सुभद्रा के पास जाओ, सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाल हमें छोड़ के चला गया कन्हैया, हमारा थोड़ा सा काम कर दे. कृष्ण भगवंत विचार करतायत, पांडव पुत्र गेलेला आहे, कौरव दुश्मन आहे, तिथं सांगणारा फक्त मीच आहे. पांडव तर स्वतः जाऊ शकत नाही ना, आपला मुलगा मेलाय म्हणून संदेश सांगायला, मला स्वतःला जावं लागेल. इकडनं देव जायला निघाले, निरोप सांगायचा आहे सुभद्रेला, सुभद्रा ए बाई तुझा मुलगा मरण पावला. ज्या बाईचा मुलगा मेला त्या बाईला सांगायचंय, आणि मैतीचा निरोप सांगत असताना सांगणारा सुद्धा हुशार असला पाहिजे. मैतीचा निरोप सांगणारा हुशार असला पाहिजे. आता मोबाईल आल्यामुळे ना ते काम कमी झालं. अर्थात मोबाईलचा विषय आला की मला खूप काही बोलावं वाटतं. नानाश्री संजू नाना, मोबाईलचा विषय आला की खूप बोलावं वाटतं. काही ठिकाणी मोबाईल इतकं चांगलं काम करून जातो. पहिले बाप मेल्याच्या नंतर मुलगी जर लांब दिली गेली ना तर पोरीचा हात पडायचा नाही बापाच्या प्रेतवर, अशी परिस्थिती होती अगोदर. पण आता मोबाईल मुळे काय झालं माहितीये का, हो लगेच फोन, तिकडनं पोरगी लगेच हजर. आता सगळ्या सुविधा झाल्या. तेव्हा सुविधा नव्हत्या ना, तर मैतीचा निरोप सांगायला माणूस जायचा, तो माणूस इकडनं प्रवास करायचा, तिथं मैतीचा निरोप सांगायचा, तिकडनं मग ते लोक यायचे. हो पण मैतीचा निरोप सांगायला माणसे झाडे, पण निरोप सांगणारा सुद्धा हुशार राहायला पाहिजे. बरं मौत निरोप सांगणारा वेळेला पडायचे काम नाही. हा मी एक मना अनुभव मांडस मी कीर्तन ना, तू को करायला सांगतात ना, अंगी गेला अनुभव मांडस ना, मी सुद्धा अंगी गेला अनुभव सांगत बरं कीर्तन ना. हा म्हणे आजी मरणी म्हणा, काका बाबा सर्व अवश्य होतात, मन चुलत चुलता बोलावा म्हणे, मास्तर अण्णा आता आहे का तू सको बाई लय म्हणे. हा म्हणे मी जास, पण जाशी ना भाऊ जास्त बेवाड कर्ज नको बरं. हा नाही ते पूर्ण माय वगैरे जीव होता रे, जट काही जाई पोर मरी जाई रे, नेमन समजाडी सांगतो. हा काय नाही मला लक्ष काढून बरोबर सांगते तुम्हाला, बाकी 150 ना आता ऐकत काय आणि पुरण नाही ऐकलं का माणूस फसस. एक बाईने सासू मजाल होती, तुलाच सासू बोलायली ना म्हणे, आत्याचा काय पुरण टाकणं शेमाल पुरण पैसे काढते म्हणे. बाई पुरण चिक नाही का म्हणे, हा काय नाही म्हणे, पायटा माऊजो उडी दाशी जाता म्हणजे तुम्ही जागे शेकवा तेवढे चेक करायसाठी बोलच नाही. हरभरा दाशी जाता पुरण बनायलो, तू जर गुळण्या पोळ्या करणार होतील गुळ टाक, आणि जर का साखरल्या पुऱ्या करणार होतील साखर टाकतो. पुरण असं कर, कणिक इथला कणिकले इथलं नमकले असं कडे शिकायला ती सासू. आणि पीठ मळायला बसणे, पीठ मळीले बहीण असं असं इथलं पाणी, इथलं मीठ, इथलं कणिक, आणि पुऱ्या टाकायला बसणे का कसं टाकणं आहे सांगायला लागलं. तिथला मासून बाय म्हणे, आत्या मला बाकी कडं माहिती म्हणे, जाऊ सासू घर निघे. आई बहिणी पायटा मग पुरण बनायले ना, पीठ बी मळीले ना, पुऱ्या टाकायला बसणे. पुढला आई केलं नव्हतं पुरण मग नाही भरायला का वरते भरायला. दुपारना 3 वाजे घेतो पुऱ्या टाकी राहिली 150 ना कसे जात असणार. म्हणा काका बाबा सांगेत अण्णा नेमन सांगतो बरं. हा म्हणे मी बरोबर सांगतेस म्हणे, अवघ्या म्हणा आत्याला लेवाले म्हणा आत्याला देतो म्हणे. काय बाबा अण्णा कथा म्हणा काय नाही बोल म्हणे, खेतात बैली लेवाले गेले म्हणे. याने हुशारी बैली लेवाले बैले असं वाटणं बैले लेवाले गेले म्हणून बघितला दूर ते नाही पाहिला स्वभाव असा असणार. मायेनं जरी कुत्र दिखणं तरी आनंदच बिचारी मावलेली अवघी तुलत बरोबर बरोबर. या म्हणे आधी पहिले लागू पडे आधी लागू पडते पहिल्या पहिले कुत्र विधी की आनंद होय. आता ते सगळ्याला चुलत बघेल माय बाबा आजी लागणार सगळा बाप का फोन करे ना जवायले का हो जवाई कसं काय चालू मजा माय मामा असं तसं द्या पण अंडेर पडीकडे मग बापा सांग द्या मी झोपी जायचे. आता तो जीव वाढा राहिला नाही. इन्सानियत चोरली जाते आपल्यातून नाही का. म्हणा आत्याने म्हण काका दे कर म्हणे काय बाबा का म्हणे घेतो बैली गाडी राहिली आता बाबा दे कर म्हणा आत्याने स्वयंपाक लायची ना मस्त हो आणि तो ना पाहुणचार काय राहील खिचडी तयार काढा तरी पाहुणचार राहील. पण ते आत्या आपल्या सोपं वाटत खिचडी पाहुणचार तवय खिचडी विभक्ती मुद्दा बनवते तवय लोक आहेत ना पाहुणा जरी खिचडी बनायत ना पाहुणाने सांगे घर म्हणा कोणीतरी एकच व्यक्ती जेवणले बसाडे नको कुटी बिटी घे मग तांदूळच भेटत नाही पहिले.
आता तांदूळच ना इथला नेतात पीठ जायले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करत पडा रे भो अरे आज बी खिचडी दड काय रे काका खिचडी ना इथला नेतात पीठ घ्या आणि या पहिली जवळ तांदूळ ना संध्याकाळी 7 वाजणार का बोलून संध्याकाळी 7 वाजणार का नवरा जरासा खुर्चीवर पडे पलंगवर कशाला नाही का मन मायला घेत माय आज का नाही डोकं बी असं जडजड हात काय जड गेला खिचडी टाकतो आई बहीण तुला खिचडी परसादे पडा सांगायला माणसे बदलत पहिले लोके बाजरी भाकर ना काला काय पहिली एकच गुमा बसाटी पहिला लोके आहे की नाही हो दर्जा आहे ना 5-5, 7-7 क्विंटल ना दगड राहत 10-10 क्विंटल ना दगड उचली ना असा मागे फिरते आणि आता एक पोऱ्या 23-24 वर्ष ना पोऱ्या असा पाटा बांधेन फिरायला म्हणलं काय बाबा वाचते पाटा म्हणे मग बकरी गो मारते बकरी गो मारते ना आत मोडली ना खावायला चांगलं राहिले महाराज चांगलं खा जाऊन बहिणी येऊन तुम्हाला काय पडत आई संध्याकाळी म्हणून डोकं तू किराणा हात पाय गैर वाटणार बंद कर द्या 2च भाकरी टाकत जावा पुरे अर्धे कावळा तुम्ही नवरा बायको अर्धे खायला जावा भाकरी टाकत जावा चिडीच बोल बंदच कर द्या खिचडी टाक घेऊ का बेकार काम आहे पहिले असा तांदळाला लोक आता एक बाईनी बकरी फिरायला उन्हाळा दिवस होता दोन्ही पोरं म्हणे बावड्या भाड्या म्हणे का देख गणिमा चांगली दूधनी बकरी फिरायला धरला म्हणे पोऱ्या दे घर मला ना मोठा पोऱ्याने शिंगला घरात टाकला चांगला करा आणि आई माझी दूध दवा बटणी बकरी नाशिक हात मारी ना पुरला बिदड आले मांगला बिदड आले माय बोगले जांभले बकरीने ती निसले आणि काढ हा वालेच चांगलं नाही ते काय ताकद राहील बरोबर आहे की मन आत्यान देतो की जी टाकली जेवण करली ना मन आत्यान दारमा निम्न जाड होता जाड का काट टाकून झोपली नाही आणि जाय कसासाठी होता मैतना निरोप सांगाले झोपली ना मस्त 4:45 वाजता लुटला म्हणे सकुबाई म्हणे काय मला चहा पिते बहीण म्हणे चहा बी पिली नाही सकुबाई गरमा शर्ट टांगेल ते लय म्हणे आता यान शर्ट घाली ना मग सांग सकुबाई म्हणे काय तयारी कर कापर पाहू म्हणे कापूस जात राहिली म्हणे आई कवय सांगा ना हो बाणट सुरू ना काही झोपली ना तुम्ही बाणट नाही मोकला बोल गेलो आवडला मला तुला निरोप सांगायला माणूस हुशार असला पाहिजे इथं स्वतः जगाचा मालक जातोय सुभद्रेच्याकडे गेला जात असताना रस्त्यात भगवंत विचार करत होते जर सुभद्रेला सांगितलं सुभद्रे तुझ्या प्राण वाहने जर तुझ्या सत्तेशिवाय प्राण हलत नाही तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं देवाना मान खाली टाकली म्हणला हो बाई मलाच वाटत होतं देवा तू आमचा भगवंत आहे आणि आमचा तुझ्यावरचा विश्वास आहे कोणतीच घटना घडली तर आम्ही सुद्धा समाधानी जीवन जगायचा प्रयत्न करू पण त्याच्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था सांगा मग पर्याय व्यवस्था काय सांगतात तुकोबा आहे ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणावर भगवंताचं नामचिंतन करा कोणत्या भगवंताचं जो 28 युगापासून पंढरपुरात उभा आहे ना त्या मालकाचं भजन करा तो पटत नसेल वृंदावन मध्ये गोपिकांसोबत जो रास क्रीडा करतोय ना त्या गोविंदाचं भजन करायला तुकोबाराय सांगतात जे भजन माझ्या तुकोबारायांनी देवमध्ये केलं माऊली ज्ञानोबारायांनी आनंदीमध्ये केलं नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन इथं करायचंय पण सगळ्यांना रिक्वेस्ट असेल आता मोजून 10 ते 15 मिनिटात सगळ्याला पूर्ण विराम असेल शेवटचे 5 मिनिटं मायबापाचं महत्व पटले पण भजन सगळ्यांनी करायचे बरेच लांबून मंडळी आलेली आहेत बरं का हो कसं आहे ना तुम्ही गावकऱ्यांनी जोरात भजन करायचे मग त्या बाहेर गावाला असले जरा साधन लागेल
तर वाजनी भजन म्हणा. बाहेर गावाहून मला वाटतं उंदीर खेड्याहून आमची बरीच मंडळी आलेली आहेत. हो, माझ्यावर अजून नितांत प्रेम करणारे आमचे पाडदीचे मत्सुनाना ते पण आलेले आहेत. हो, पाडदीचे मत्सुनाना कुठे शेवटला कोपराला होतील त्या. सगळ्यांनी आता अंतकरणापासून भजन गायचं रे. विठोबार दिवसाला 2-2, 3-3 कीर्तन असतात. पण कीर्तन सहज करून जाणे नाही, हौस म्हणून नसते. अंतकरणापासून सांगायचे आणि ऐकणाऱ्याने सुद्धा अंतकरणापासून ऐकायचे. एवढा वेळ बसतात शेवटच्या तासांचा, इतका भारी समाज बसलेला आणि शेवटी शिकता 15 मिनिटं मग आपण गाण करले असून कीर्तनातून. माझं कीर्तन असो की मोठ्या वक्त्याचा असो की साधारण 5 होत्या तोपर्यंत कीर्तनातून उठायचं नाही कधीच. तुम्हाला ना वाईट वाटतं बरं का, काही काही लोकांना मुसलमान लोकांबद्दल जळण आहे, वाईट बोलतात. पण मी असं म्हणतो की त्या लोकांकडनं शिकण्यासारखे महाराज. नमाज पडायला जर बसून गेले ना तासन पडत त्याचा आवाज आहे, एवढी शांतता. आणि कोणी दादा उठत नाही, हा विषय विनोद म्हणून नाही सांगत. कीर्तनातून जय विठ्ठलच्या अगोदर जे लोक उठतात ना ते लय मोठं पाप करतात. कारण कीर्तनाला बसलेले सगळे आपण संसार, एखादी चूक घडत असेल आपल्याकडनं, पाप घडत असेल तर आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्या 2.5 ते 3 फूट अंतरावर वरती असं ना आपलं पाप तरंगतं. कीर्तन करत होते, काही सुधरत नव्हतं, कवय बंद बरोबर. याला म्हणतात नामचिंतनात वेळ होणं. कवय बरोबर मारवेन कोण कर जाऊ माय मला ते खिचडी कुकर उघडत राहिले अशा कसा देव बेटी बरोबर आहे की नाही. अंतकरणापासून भक्ती करायची महाराज. वेळेचं भान नाही राहिलं पाहिजे, इतकं मग्न व्हायचं. आणि मला काही नाही, मला काही बरी जायचे. मला एक्स्ट्रा मटेरियल इथलं की आपला लोक नाही तारीख दिले ज्याच्याकडे कार्यक्रम करा ती व्यक्ती बी खास आहे, सर्वजण नाव काढा. आणि आयोजक त्यासनाची रेंज होती, त्या माणूसने बी आपलं दिल जितिली ना मनीषे नाही अवकाश बाकी काय मना देऊ जायचे. असं नाही, तुमच्यापेक्षा 4 पटी नाही समाज जमतो, मनाची कोटे बी लागल्यास. पण ऐकणारा राहिलं की सांगायला आनंद वाटतो. तुम्ही उठले की माझी मानसिकता जाते, म्हणून कीर्तनातून उठायचं नाही. आम्हाला काही नाही, त्रास बी नाही. मला सांगितले महाराज 11 विटर करले, मला काय फरक पडत नाही. मला जितला मार्क पाडणार तुला का पडायच्या मला वय घ्या जाणार उरेल मार्ग बिले घेतो ना पानाशी आते मोजून 10 मिनिटाच्या वेळेला पूर्ण विराम
असेल. तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं अंतःकरणापासून देवाची भक्ती करा. हो, सगळ्यांनी विठोबा रुक्मिणी म्हणायला पाहिजे होतं. कोणी कोणी म्हणा बरं, खरं सांगा. आपल्या कीर्तनातून जोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत सुट्टी होत नाही. आपल्या कीर्तनाची मर्यादा शेती. कोणी कोणी भजन काय खरं खरं सांगा. कोणीच नाही का बरं? देऊन येऊन तुम्ही काय दरादरी विचारशे का? हा, देवाचं नामचिंतन अंतःकरणापासून करायचं नाही का? किती वेळ व्हायचं? हा, जीवा मी नेहमी सांगतो, भक्ती करायची राधेसारखी. इतकी वेळी भक्ती करायची, इतकी वेळी भक्ती करायची का देवाच्या 16,108 बायका होत्या तरी सुद्धा देवाचं विशेष प्रेम त्या राधेवर होतं. म्हणजे राधेची भक्ती कशी असेल. आणि भक्ती करायची तर राधेसारखी करायची. लोक काय म्हणतील? भक्ती करायची मीराबाई सारखी. चांदी की दीवार तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया. मीराबाईनं भजन गायलं नाही का? मीराबाई नाचली देवासाठी. माझ्या राधाराणीनं भक्ती केली. किती वेळी भक्ती केली माहितीये का? देवाला भेटण्याची किती ओढ होती. ऐका. हे दीवानी दीवानी किती वेळ व्हायचं? मेरा हाल जो है फिलहाल ये
आवरण आहे आपलं. हा आटे जर देऊन नाव लिहावं सांगा आटे कोणी देतात नाही. आटे भजन करा सांगू का. एक बाईला म्हणता मावशी विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही का बोलतात ते फटासान मारवायला नाही म्हणे महाराज ते नाव लिहिल्या म्हणता का म्हणे मन मालक ना नावशे म्हणे ते मी विठ्ठल म्हणालो ती माय पेंटर पप्पा म्हणे नको तुला पेंटरला पप्पा नको करतो आम्ही. अंतःकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे नाही का. तुम्ही आडे म्हणा सांगा आडे म्हणतात नाही माझं सांगायला मला आवडतं. भक्ती करायची ना कुंती मातेसारखी करायची. कुंती मातेने देवाची स्तुती केली आणि स्तुती करायची तर देवाची करायची. हो हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. स्तुती करायची त्या भगवंताची, स्तुती करायची त्या कन्हैयाची. बरोबर आहे ना. आपण कोणी बी बडाई मारतात आटे देव न भजन म्हणाला वाडे मन माय म्हणत नाही आणि शेमड्यावर देव करत अखेरात गाणं म्हणत. बरं त्या लगीन ना गाणं काही जनाबाईला लिखेल नाही का मीराबाईला लिखेल नाही. बरोबर आहे की त्याला काय कोणा पाठ पुरावा नाही पिछे से और आगे तर काय. आणि तुम्हाला लगीन ना गाणं मग एक बी गाणं खरं राहत नाही मेनीवर अख्खा लबाड गाणं राहत असते. भजन म्हणू पहिले हो दिंडीमा चालणाऱ्या बाया चालतीस ना तोंड नाही भजन निघत देव करणाऱ्या बाईशी नाही का. हो चाला तुम्ही एवढं भारी ना काय काय म्हणता इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर मोत्याची. जाते मी लेटाया विठू माऊलीला जाते माईला जाते माईला. किती भारी वाटत माडी मस्त वाटलं ना. लगीन माफी म्हणून असा गाणं तुम्ही जसले हलका म्हणतास ना मन नजर म्हणाल का बारी कोणीच नाही. पण काय लोक जातीवाद करतस ना जे आदिवासी लोकेशले सर्वांना गरीब समजतस ना त्यासना सुद्धा लग्नेच माझ्या देवना गाणं म्हणतात. बरोबर ना. मारुती रायाला नैवेद्य देवाला जातीस ते बिचारे आदिवासी लोके पापड ना ते टोकला मग पापडे बरे कुरडाया शेवाया आणि मग त्यासना गाणं हे उठ हनुमान तुला माणस लगीन निघा ना निवतान तुला देनास. मग दुकान लावा म्हणजे कुठं ठेव ना पडत मटेरियल काय ना कळावं दुकान लागायचं. त्यास ना लगीन मा सुद्धा देव ना गाणं राहतो आणि आपला लगीन मा तुम ना गाणं बहिणी कोणी जाती अंगणवाड शेवड्या टाकले शेटाळे टाकले कोणता ज्ञान मस्त देवधर्म म्हणून तुम्हाला गाणं विकत केले बहिणी आणि मी असं म्हणत नाही तुम्ही लगीन गाणं म्हणू नका त्या गाणं बी म्हणत जा. आपली ती परंपरा आहे ही आपली रूढी ते टिकायला पाहिजे. त्या गाणं बी म्हणत जा पण देवना बी म्हणत जा बहिणी. अरे देवना बजान करा सांगता अरे म्हणत नाही लगीन गाणं म्हणा लागेल करते आणि त्या गाणं कसा राहतो तुम्हाला खाल्ला पडा गाणं. मी मागे इथं आलो तिथं जवळ कार्यक्रम नाही माझा झालेला पहिलाच कार्यक्रम आपला पहिला सहाडीला झाला होता काय मागच्या वर्षी झाला होता. सहाडी जवळ काही माझ्या ना रस्ता सुधारतात नाही हो साध्याला हे करत नाही पण मला प्रवास नाही अक्कलच नाही आणि मला भगवान प्रत्येक म्हणजे काहीतरी कमी ठेवच ऐका ना तुम्हाला गाणं माहिती लबाडीच वापरता तुमने एक गाणं ऐकून लगीन नवरीना बाप घोडे होना वाजा घेरत होना मोती पैरत होना खरं रास कवी ना वाजा गैरत होना मोती पैरत होना खरं रास लबा तो याद ना बोचकत बाचकत होना नाही मला सांगत मोती पैरत होना जातो आपण सदा नाही. खरं तर मी माफी मागून बोलेन मला हे सांगायचं आहे ना थोडं विनोद म्हणून सांगतो.
माझा एवढा अधिकार नाही का मी महिला मातांना बोलेल. पहिले तर मी सगळ्या महिलांच्या पाया पडून सांगेन या बायांची टिंगल टवळकी करणं कुठेतरी चुकीचं असेल. पण मी एक विनोद म्हणून मी मनापासून अजिबात बोलत नाही, कारण तुमचा अधिकार एवढा मोठा आहे ना माया हो. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान, हा अधिकार या माझा. माझ्यासारखे लेकरांना काय सांगतो. पण एक विनोद म्हणून बोलतो, एक विनोद म्हणून बोलतो, अजिबात मनावर घ्यायचं नाही, मजाक म्हणून बोलू ना बरोबर नाही. राग नाही घ्या तुमले बोलू ना मग. म्हणजे मग असं तत्व आहे उपाधीन तोंड काय शिरगाव तुमले राग नको यावले. आणि कसं आहे ना आपण काना देशना लोकेश येतात थोडं मजाक मस्ती सवय राहता आपले जर सगळा काका जर चौक मध्ये नाना तरी सगळा काकाले सगळा टिकरा सांगस काय रे बेटा कदा फिराना ओ भाऊ मी तुम काका रे अप्पा हाय त्या पोरांनी माहिती आहे मग काका पण एक विनोद म्हणून बोलला ना. तसं मी तुमले म्हणते बोलत नाही, एक विनोद म्हणशील बोलू ना बहिणी. वा धन्यवाद मायासून. खरं सांगू का तुम्हाला मन गैर मोठं आहे, फक्त इथलं तुम्ही लबाड बोलतेस. भूतलावर सर्वात लबाड जात असेल तर महिला मातांची, पण तसं नाही बाय आडेपड्या बाया चांगल्या. तुम्हाला एक गाणाने लबाडी सांगा सामना जोडायचं. एक काकू गाणं म्हणून तेव्हा कीर्तन करी बाहेर जोर करतो तुम्ही त्या गाणं शब्द म्हणून कानवर हिऱ्यांदा त्या गाणं बोलायचं होता. हिततनु ना मना दादा उना निमित्ते समजी गुना माय मना हिरो गुना. हिततनु ना मना बापू उना निमित्ते समजी गुना माय मना गोविंदा. मी म्हणतो आपल्या मुंबई जाणं काही शक्य नाही भाऊ, आपल्या गावाला गोविंदा देखील मी सकाळी मग थंडा पाणी काय आमदोरी ना गोविंदाचा का नाम जी काकू गाणं म्हणत तीनकडे गो म्हणतात काकू मग गोविंदाचा काढू म्हणतात. तो लाईट का काढली होता तरी दिखे नाही इथला नियागार होता गोविंदा म्हणतो त्याला जमा भरोसा कुठली काही लवाड जातात. आडे बड्या बाया चांगल्या बहिणी तुम्हाला काही सांगा नाही, कारण 50% रक्कम माठ केली तुम्ही जे बी सांगू त्यांना सांगू. बाकी असं वाटत महाराज हाय रडानं गाणं म्हणा का बरं सांगतो. मला माहिती महाराष्ट्रात 90% लोक म्हणा सांगणं पटसच, पण ज्या 10% किडा पाडणार आहे त्यासले असं म्हणणं आहे म्हणा पूर्ण आहे तसंच नाही तुम्ही म्हणशील तुमले किडा पाडता येतात. मला जे सांगणे ते जर समजू ना किडा पाडा बंद करली म्हणा मूळ संदेश ऐकशा ते समजे तुमले बरोबर आहे ना. तुमले जर कधी अख्खा पांढरा ड्रेस घालायला राहिला ना तो अख्खा पांढरा ड्रेस नाही कर थोडं कुठे जर दाग पडेल राहिला नाही पुन्हा कपडाला दाग पडले का रे वरनं मी सांगणार बाकीला कुठं पांढरं शुभ्र आहे असं सांगणार. पण ज्याने नजर काय नाही तो चांगला देखू शकत नाही, त्याने नजर वाईट वरच पडस बरोबर आहे की. हा महाराज बट पटस पण ते रडाना पटत नाही. तू तारीफ नको देऊ रे करत दार ना तू पटत नाही ते. मला काय सांगणे तो संदेश पुरा आहे वाटवर केला प्रार्थना आणि ते म्हणाला हीच जात ते काय सुटच थोडी पण इथलंय मग अशी दाबीन मारायला बराच दणका लागत. तुमले काहीच समजी राहिले नाही आताच समजी राहिले. ते ना तुम्हाला पाहिजे शिकेले मी ते आड बोला ना जर तोंडवर बोलणं दरा तरी वी जाईल शिलगा त्यांना त्यांना टोची देऊन एककडे उभं राहा. तुम्ही एक एक गाणं सांगा त्या गाण्यात माझी लबाडी घर माझी लबाडी राहत तुम्ही घर मा काय लबाडी राहत का तुमले सांगा बरं का. तुम्ही बाहेर ते फिरिया नंतर शर्ट टांगी द्या जेवण करायला झोपीला जवळ तुम्ही झोपतच तवय मन मायनी ड्युटी चालू असतो नक्कीच जमणार तुम्हाला की सामान 500 रुपये उपाड्यच म्हणणार सकाळी तुम्ही आरमा कपडा टाका खिसा चेक करा का काही 500 कमी देखील ना खिसा मग आपण वरदेन वजन रास मन मायना मोबाईल काढा मग पुढे पाटा देईल तुम्ही हो म्हणा पापटा बरोबर राहिला 500 रुपये तुम्हाला पण 500 जमा करी मस्त 2 ग्राम सोनं बनायले दिवा या काजीना तुम्हाला हात माटी देत भाऊ बिजन तुमले सांगा मन भावने का नाही 2 ग्राम सोनं बनायले आपलं लोक काम करत नाही मागला पाडा मागे तू याची आले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं. पण दुश्मन असेल
त्याची बाजू जर खरी असेल तर खरं बोलायला पाहिजे. जरी तुम्हाला पाहिजे 500 चोरीशनी सोनं बनावं, पण आई मायने ताकद अशीच तुम्हावर काही बी संकट येऊ द्या, चोरीनं बनायला जाऊ द्या, मायरनं बनायला सुद्धा सोनं काढून तुम्हाला बांधी दे, तुम्हाला संकट निवारण करेल. इतकी प्रामाणिक ती राज्य करी आपले दुःख मध्ये होऊ शकत नाही बाई. काय मत तुम्हाला महाराज जीवो बरोबर आहे ना. तुम्हाला चोरी दतीनं बनायला विषय सोड द्या, मायरनं सुद्धा काढून देतेस नाही हो, तुम्ही टेन्शन नका घ्या, पुन्हा काम बघायला मला नंतर बनायचे बरोबर आहे. पण दादा मी तुम्हाला पाय पडत समजदार माणसेशनी बाईस पण पैसा नकाले अरे दादा, कारण जोडायचा मामा मित्रांनी त्या बायको पाहिजे खर्च नाही करता 7,000 रुपये दिना, 3 महिन्याचा आहे ना खेळ राहणार 18,000 द्यायच्या तरी 7,000 बाकी होतात. 2 महिने मी कोणती बँक मध्ये लोन उचलायचे व्याजच कुठे राहणार नाही बँक लोन नका उचलत पैसा पीठ जातो कोणाच्या भागाला पीठत नाही. 7,000 18,000 द्यायच्या तरी 7 बाकीच सांगत नाही काय कुठे कुठे लबाडी जाती नाही कोणी नाही. बरं संसार मालावाडी गाणास मालावाडी रडामा बी लबाडीच राहतो. रडामा काय लबाडी सांगतो तुम्ही मैतूर जातीच नाही मग गाडी मागे उतरतात कोण जातील रडतीस ते खरं असतात हा. म्हणजे एखादा तरुण कोणी मेले रडतात ते मला मान्य, पण एखादा म्हातारी मरेल तुम्ही गाडी मागे उतरतात कोण जातील रडतीस त्या म्हातारी खरंच तिथला जीव असतात हा. मग तुम्हाला जर त्या म्हातारा किंवा म्हातारी इथला जीव गाडी मागे उतरतात कोण जातील रडतीस तुम्ही, मग उतरान पहिले तर ड्रायव्हरला का बस सांगते बरं म्हणून चप्पल मधला सीट मग आणते बघ मग तो म्हातारा मग जीव होता का चप्पलच मग बोर जाऊ कुठंच नाही जात दोंडाचा म्हणे आज दोन कर दे दोंडाचा मग सांगा ना, कारण दोंडाचा नाक काम करा गोळ्यावेळी जातच मी मला बोलतो तू आता दोंडाचा आणि एक लिहिलाय म्हणे मला आता दोंडाचा आणि म्हातारा मरणा तर म्हातारा मरणासाठी तुम्हाला बी कोण राहत नाही म्हणत कोण राहत गोंदे मग खाता खाता म्हणजे या म्हातारा आणि गोंदे मग खाणार असा साधा आनंद रास का बाबा नाना बाप रे बाप गोंदे ना निवत जर ना लोकेले तयार राहतात तेवढं बरं आहे. आता तुम्हाला चोपडा बाग मग कोणीच नाही गोंदे मग खाणार बडा माळकरी होती सर्व माळकरीच आहेत ना. मी पाकिस्तान नाही काय मी आज समजाव नाही असं लग्न जर निवतो ना लग्न जर निवतो ना शानला माणशी पोरले सांगता बावड्या वैरे जीवन करणं नाना करणं निवतो याचे 101 हजार देन जेवण बी करी बावड्याला असं वाटत मन बाप माले ताडत गो ऊन गोंधळीने निघतो बावड्या संध्याकाळला हात पाय धुला शर्ट घालीने निघान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालला काय नाही म्हणे जीवन करणं नाना करणं गोंधळी निघतोय काय का बटरे बावड्या तरी माझा ना पप्पा गेला तू जर घेता काय सांगते पोरा सोडा जाते म्हणजे गोंधळी मग पोरा सोडा जाते लगीन मग जाय खाय बिन वाजाडी बी या गोंधळी मग खाणार अशी काय बडाई मारू मास सुधरत नाही काही तिथला नेतात येतात ना गोंधळी नेतो ना सकाळी घर जेव तसं नाही बाहेर सांगते तर संध्याकाळी मोडली दोन्ही टाइम होतं तर बाकी ना गोंधळी नेतो एवढं आहे ना दुपार ना निंबुकी जमा टाकी फिरतच बेकार कामचे हा ते बरोबर आहे अगोदर डिश बेड जात नाही ते बाकी ना काढल्याला येत झालं आणि मला चालत नाही जी बाबा मी चक्कर मारी गोंधळी माई मध्ये देव तर जातच नाही लोक मंदिरवर नाही कोणी भजनले नाही कोणी कीर्तनमा नाही पण गोंधळ सोडतात नाही. हा म्हणून एक चांगली क्लिप आहे युट्यूबला देख जा मांस मच्छी खाणं आपलं काम नाही शे. मांस मच्छी कोण खाऊ शकतो माहितीये का, जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो. मांस मच्छी खाणं आपलं काम नाही शे बरोबर आहे ना. जिभेनं प्राणी जो पित असेल पाणी तोच खाऊ शकतो मांस मच्छी. मग जिभे काही पाणी पिणारा प्राणी कोण शे बरं हा ते कसं म्हणणार घुमाले तुला म्हणणं काय खाणारा कुत्रा राहतो बा असं तो भाऊ सांगायला मी एकला आहे मी कसा सांग
मच्छी खाना गलत बात है. पुरुष मंडळींना नंतर सांगेल, माझ्या माता माऊलींना सांगेल, माया हो मी जर आता मायेचं महत्व सांगेल ना तर लगेच आमची महाराज मंडळी प्रमाण घेतील. आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात. का बरं म्हणतात माहित का? तुम्हाला पोरगा जर आजारी पडला ना रातना 4दा उठीन चेक करतीस बहिणी म्हणून तुम्ही मन पोऱ्याला जास्त तापते नाही बरं घ्यावीन ना. तुम्हाला पोरगाना पायमा बोलू नका. तुम्हाला पोरगाना पायमा जर काटा असेल तर तुम्ही 4 वेळेस चेक करतस मन पोऱ्याना पायते नाही सुजी घ्यावीन ना. म्हणजे तुम्हाला पोरगाना पायमाना काटा सैन होत नाही, आनमाना ताप सैन होत नाही आणि दुसऱ्याला पिलू कापीन खाय जातच तुमले मायना सागरने दयाना सागर कस काय म्हणा पटस का? हा विनंती माझ्या माता माऊलींना. आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं. आजच शपथ घ्यायची, आजच्या नंतर आपल्या घरामध्ये मांस मच्छी बनणार नाही, शिजणार नाही आणि मी भाजी बनवणार नाही. आजच शपथ घ्यायची महाराज. बरोबर आहे ना? हा कारण एक खाटकी बकरीला कापण्यासाठी येत होता. हातात सुरी होती. सुरी हातात सुरिया. खाटकी दादा बकरीकडे चालून जात होता. त्या बकरीनं हसलं. खाटकीनं बघितलं का ग बकरी, मग हातात सुरा, मी तुला आता कापणार आहे. काही क्षणात तू मरणार आहे. तुला मरण्याचा डर नाही का? तू मला बघून हसते. बकरी म्हणली खाटकी दादा तुम्हाला कापायला येतोय, मला दिसतंय तुझ्या हातात सुरा आहे, तुम्हाला काही क्षणात मारणार आहे आणि मी मरणार आहे. मग तरी तू हसते, तुला मरण्याचा डर नाही का? बकरीनं सांगितलं मला माहिती रे खाटकी दादा मी मरणार आहे, तुम्हाला कापायला येतोय. मग हसते कशासाठी? दादा हसते एवढ्यासाठी रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय. तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार? आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपण मुक्या प्राण्यावर दया दाखवली पाहिजे. खाना पिना हमारा कामी नाही. महिला माता तुमले सांगत बहिणी आज ना नंतर शपथ दिल्या आणि आपला घरमा मटन मासा शिजणार नाही. हो तुम्ही जर कधी राहता बंद कर देणार या का गली मातायला फिरवतील का? हा आजच्या नंतर आपला घरमा शिजणार नाही. तुम्ही बंद कर द्या बहिणी म्हणे याच नाही असं बंद करली ती. पण उपाधी असं आहे की तुम्ही संध्याकाळी बसणार का तिसरा दिले तुम्ही सांगते माझं आज काम तोंड पट मैक तिसरा दिले तुम्ही तोंड मैक कापू त्या तो काय तरी बरी ठीक आहे तुम्ही बंद करा. हा माझा हा संदेश आहे. तुम्हाला सांगू का काही लोक जी भाऊ नानाश्री संजू नाना काही लोक तुम्ही स्वतः हुशार समजतात होते त्या लोकेशने घरनी काय ना दूध डेअरी लिकी देतात त्या डेअरीवर ते पैसा लेशने मासा लेशने खाते यातले हुशार म्हणशात का तुम्ही? प्युअर येडा माल. तुम्हाला नजर मा हुशार होती मन नजर मा येडा. घरनी काय ना दूध इकीशने जर तुम्ही मासा लेशने खात असो गंध खाता तुम्ही बुद्धी बी गंदी चालस. बायको जोडे मासा लेशने टाक द्या तुम्ही या खाणार असे नजर असेल का? मी तर चांगलं लागलं तर दोन्ही डोक्यात शिंगायचे बाकी ना हिंमत होते कसं काय मी ते चांगलं डोक्यात नाही तर आमच्या महाराज मंडळींकडे चला महाराज एवढा आनंद आमच्या महाराजांकडे जातो नाही. या जर 7-7 दिन सप्ताह महिने येतच ना आमना महाराज लोक बायाशी माहित्राच माय आमना महाराज आजी 3-7 दिन सप्ताह करीच नाही. बाई पहिले बासुंदी बनायची बाई नवरा सांगा आमना नाना त्यासले बाई त्या सांगा लिहाव ना वाटीवर दिल्या नको मी बाहेर फिरास तू ठेवू का? कितला आनंद शेकाने आनंद नदी खाणार काय रे बाई मोठ्या डोक्या ओ डोक्या माळा घाल हो पापी कांदी पट्टा बायको अरे बायको ती पोरगा जितलं प्रेमाचे वाढा तिथलं नवरा लढाई वाढणार काय प्रेमाचे वाढच आहे माहिती त्या गोष्टीच मागेरी बाहेर तरी बायकोवर बी भरोसा नाही कारण कामच चांगलं नाही आज बरोबर आहे. तसंच आम्हाला दोडायचा मोठा होतं गोंधळ मा कावाल कुठे कधी कीर्तन माने कधी भजन माने कधी मंदिर माने मारुती रायना दर्शन नाही गोंधळ माहित पडणं जेवण नाही आणि जेवण वाढताना त्या वाढपी वाढताच ना जेवणाची परिस्थिती देखत जायची तुम्ही गोंधळ एक राऊंड मारते जाणार मी मात चालत नाही पण मी फेरी मारते मला माहित पडलं ना कोण नातेवाईकच कडे आम्हाला भाव करते मात चालत नाही पण असं दूर तरी बाळले केली यांना तोंडे पिंडी कसं काय
या वाट असणार तरी असा धक्का तर ते निघो याव की ते दोनच शेल जायला येणार सकाळी राहू त्या राज्याला तू त्या वाढते सांग खाते वाढ रे काल गाणार ते काढणार चुलावर इकडे गई रे या पारत आते रे जेवण पंगत बसलो ती म्हातारा वाडीशी निघतात नेमकं म्हातारा साले ते पिसून हाटी वाला त्या हाटीना मधला मटेरियल रास आवाज दिवाना मटेरियल ओढाल याने हाटीस बोलली मी चालू पंगत मग पाहिला वाटीना मुनी पुचकी घ्या पुचकी गोंधळ माग खाता मरी घ्या म्हातारा आयुष्यभर देवधर्म करा नाही गोंधळ एक बी सोडा नाही आणि तो म्हातारा मरा नंतर मग म्हातारी म्हणा राम वो माय म्हणा राम का पंढरपूर बिराले घ्या मना धनी मना राम काळनी मगज करी रायाचा रन्न जर शिकलं नाही माय काय ना शिकू कितला का नालायक द्याला मरे ना बारी बरी बापरे बाप एक मायनर म्हणून अजून विद्यार्थी ते चांगली क्लिप व्हायला वो माय मना जो पाया अंगा कसा पाणी वही गया मग दसरा का तू दाबन बरी जशी या शब्द इथला बाहेर राहतात ना तुम्हाला म्हातारीला ते बडं सैन कर पण म्हातारी पुढे जाईल म्हाताराला आंघोळ देवा घेईन उचलान घ्याईन मग म्हातारी रडस म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तुळशी ना पाला तरी गाला ना दे म्हणा खरा तुला लागी जे बहिणी म्हणते अहो याने काय पिढा पाडेली ती गोंधळ सोडले मला माहित होतं आणि या तोंड तुळशीना पाला सारखा म्हणलं मी बडा मानचेस मा आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंडीनो पिता तुळशी देला काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारण कोंबला का त्या तुळशीला पारणा कितला गुण लागावशे जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तो तुळशी माळ घाली नाही आता तुळशीना पाला नाही आता तुळशी वृंदावन मी या तोंड खूपशे दिला तरी याला उद्धार होईल का जीवनाचा जर उद्धार ठेवून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही दादा आणि हा परमार्थ सांगितला आता शेवटच्या एका मिनिटात सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम जीवनामध्ये गळ्यात माळ घाला व्रत एकादशी करा शक्य झालं पंढरपुराची वारी करा सप्ताह करा कीर्तन ऐका भगवंताचं नामचिंतन ऐका पण दादा ऐका ना हे सगळं करत असताना हे सगळं राहिलं तर चालेल पण आई बापांची सेवा झाली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत या भूतलावर मी नाही बघितलं अजून कदाचित काय असतं माहितीये का जी वस्तू आपल्याकडे आहे तिची किंमत आपल्याला कळत नाही जे नाही ना त्याची किंमत आपल्याला कळते फॉर एक्झाम्पल ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आणि ज्याला बापच नाही त्याला विचारा बापाची किंमत काय ज्याला मायच नाही त्या लेकराला विचारा मायची किंमत काय असल्यावर किंमत कळत नाही एखाद्या माणसाला पाण्याची तहान लागलेली आहे आणि 2-4 किलोमीटर अंतरावर पाणी नाही आहे त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत काय आहे घरामध्ये 2 तरुण मुली आहे खिशामध्ये रुपया नाही त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय आहे ज्याच्याकडे माय बाप नाही ना त्या लेकराला विचारा त्यांची किंमत काय असते कारण सुरुवातीला सांगून गेलो ज्याचं चढतं ना त्यालाच कळतं इतरांना नाही ते कळायचं दादा जोपर्यंत मायबाप हयात आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा वा जीवन मायबाप ज्यांचे गेले त्यांना कळतं एखाद्या पोराचा फॉर एक्झाम्पल म्हणून मी आता आमच्या दादाश्रींना देतो दादाश्रींना विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं होतं तोपर्यंत असं वाटतं की आहे ना माझा बाप आपण 4 दिवस ऐवजी 8 दिवस जरी गेलो तरी सुद्धा माझा राखण करणार कोणीतरी घरी म्हणून निवांत माणूस राहू शकतो पण बाप नाही माय नाही त्या लेकरांना विचारा ते दुःख काय असतं सांगू का
एखादा मुलगा जर बापावर प्रेम करत असेल आणि ज्याचा बाप नाही तो मुलगा बघतो ना, तेव्हा त्याचे भाव काय असतील ऐका ना दादा. हे माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कोणी माईला पुसताना उरी मुलगा दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी मुलगा दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. होत्याच्या फाटक्या सजऱ्याला कशी ती गड जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. पोत्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ती गड जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होत या, मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. दादा लहानपणीच बाप मारावा. 7-8 वर्षाचं बाळा मायला विचारलं, आई माझ्या सगळ्या मित्रांचे वडील आहेत, सगळ्यांचे पप्पा आहेत, माझा पप्पा कुठे गेला ग? मायनं दाखवलं, बेटा तुझा बाप की नाही वरती गेला, तुझा बाप आहे ना वरती आहे. पोराच्या डोक्यात मनात एकच माझा बाप वरती गेलेला. मकर संक्रांतीचा एक मित्र पतंग चगवत होता, पतंग उडवत होता आणि उडवणाऱ्या पतंग त्या मित्राजवळ गेला, पतंग उडवणाऱ्या मित्राकडे, आणि त्या मित्राला सांगितलं, का रे दादा हे पतंग किती वरती जात रे, अजून किती वरती जाणार? तो मित्र म्हणला, दादा यो आकाशात जाईल, लई जितकं उडवलं तितकं उडणार आहे तो पतंग. यानं सांगितलं, दादा माझी माय सांगते तुझा बाप पण वरती आकाशातच गेलाय. वडील माझे दादा ज्या लेकराचा बाप नाही त्या लेकराला विचारा बापाची किंमत काय असते. मी तर माझ्या कीर्तनातून एकच सांगेल, जोपर्यंत मायबाप हयात आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्याच्या नंतर रडून काहीच उपयोग नाही. माय गेली म्हणून रडून काही फायदा नाही. हयात आहे तोपर्यंत सेवा करा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. वाजलेत 12, जास्त वेळ तुमचा घेणे नाही आणि माझाही देणे नाही, कारण वाजलेत आता 12 नाही का. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं ते संतांच्या अगोदर भजन गाऊया. तत्पूर्वी आबासाहेब आपल्यातून निघून गेले. मी तर आबासाहेबांच्यासाठी एकच सांगेल, आलेल्या सगळ्या मंडळींच्या वतीने, सगळे आप्तेष्टांच्या वतीने आबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांच्या अगोदर भजन गाऊया. त्या सावका महाराज असतील, नाथबाबा असतील, संत गोखामेड असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील, नाव कोणाचं सुटतंय जी भाऊ ज्ञानेश्वर मनाला गोविंद वेळोवेळा या अभंगावरती त्यांनी असं उत्तम असं विवेचन केलं. हसत खेळत आपल्या खानदेशची जी भाषा आहे, जी अहिराणी माझी माय आहे, जी माझी बोली आहे, त्या भाषेमध्ये त्यांनी सोप्या शब्दात आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हरिभक्त परायण रवी किरणजी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि अहिराणीचे आपली माय अहिराणीला ज्यांनी 7 समुद्रावर पोहोचवण्याचं काम केलं ते रवी किरणजी महाराजांचं उद्याच्या नावी आभार मानतो. सेवेला तोडविला